मी संतोष विठ्ठल राठोड, पंतनगर मनपा हिंदी माध्यमिक शाळा घाटकोपर येथे कार्यरत. तर आज आपण इयत्ता 9वी विषय मराठी अक्षर भारती या विषयात आपण उपयोजित लेखन विभागात आज आपण अभ्यासणार आहोत. उपयोजित लेखन विभागामध्ये आज आपण जाहिरात लेखन हा घटक अभ्यास करणार आहोत. तर पाहूया, मी तुम्हाला एक पीपीटी शेअर करतोय. जाहिरात लेखन पाहणार आहोत. जाहिरात या शब्दातच त्याचा अर्थ सामावलेला आहे. इंग्रजीत जाहिरातसाठी ॲडव्हर्टाइजमेंट हा शब्द आहे. लोकांचे लक्ष एखाद्या गोष्टीकडे वेधून घेते ती जाहिरात होय. त्या दृष्टीने विविध क्षेत्रातील निर्मित वस्तू उत्पादने याची मागणी करणारे जाहिरात ही एक कला आहे. आजच्या संगणक व माहिती तंत्रज्ञानाच्या युगातील इंटरनेट व मोबाईल क्रांतीमुळे जाहिरात क्षेत्रातील कक्षा खूप विस्तारत चालली आहे. क्रीडा, कला, शिक्षण, आरोग्य, व्यापार, दळणवळण, मनोरंजन, प्रसार माध्यम अशा सर्व क्षेत्रात जाहिरातीला विशेष महत्त्व प्राप्त झालेला आहे. म्हणूनच आजचे युग जाहिरातीचे युग आहे असे म्हणून वागवं ठरणार नाही. पाहूया, जाहिरात बनवताना जाहिरात हा एक संदेश स्वरूपाचा संवाद असतो. भाषा हे संवादाचे माध्यम असते. जाहिरातीमध्ये ग्राहकाच्या मनात त्या उत्पादनाविषयी आवड निर्माण करणे किंवा ग्राहक शोधण्यासाठी त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे, त्याचे उत्पादनाकडे लक्ष देणे. आता उद्योजक काय करतोय, उत्पादन क्षेत्रातील असो अथवा सेवा क्षेत्रातील माल विकण्यासाठी ग्राहकाची आवश्यकता असते. आता अशा प्रकारे आपण जाहिरात लेखन म्हणजे काय या बाबतीत चर्चा केलो. बघूया आपण पुढचा, जाहिरात तिचे प्रमुख उद्देश. लोकांच्या मनात उत्पादनाबाबत आवड निर्माण करणे, त्याकडे लोकांचे लक्ष वेधणे जाहिरातीचा प्रमुख उद्देश असतो. म्हणूनच आपली जाहिरात दर्जेदार व्हावी यासाठी कोणकोणत्या बाबीकडे लक्ष द्यायला हवं हे आज आपण पाहणार आहोत. या ठिकाणी जाहिरात दिलेली आहे. एक माणूस त्या ठिकाणी काहीतरी पित असताना का चित्र आहे आणि समोरून एक स्कूटी थांबून दिलेली जाहिरात ते थांबून वाचत आहे. म्हणजे त्या लोकांचे लक्ष जो आहे या जाहिरातीकडे केंद्रित झालेले आहे. दुसऱ्या चित्रामध्ये तुम्हाला अशा प्रकारे दिसतोय की या ठिकाणी कोलगेटची जाहिरात आहे. दुसरीकडे आहे इंडियन एअरफोर्सची काही जागा सुटलेली आहे. तिसऱ्या ह्याच्यामध्ये काही आहे मोबाईल, त्याच्यानंतर लॅपटॉप आहे, कॅल्क्युलेटर आहे, बॅटरी आहे. म्हणजे या ठिकाणी अशा प्रकारे आपण जाहिरात देऊ शकतो. बघा, लोकांचे लक्ष एखाद्या गोष्टीकडे वेधून घेते ती जाहिरात है. अभी लोगों का ध्यान जो है कोई एखादी कोई चीजों की ओर ध्यान गई है, ऐसे क्षेत्रों को ही हम जाहिरात क्षेत्र कहेंगे.
विविध क्षेत्रातील निर्मित वस्तू उत्पादने याची ग्राहकाकडून मागणी निर्माण करणारी एक कला आहे. म्हणजे विविध क्षेत्रातून निर्मित वस्तू ची उत्पादने याची ग्राहकाकडून मागणी निर्माण करणारी एक कला म्हणजे जाहिरात होय. बघा या ठिकाणी जाहिरातीमध्ये लोकांचे या ठिकाणी इंडियन एअरफोर्सची जागा सुटलेली आहे. आपल्याला जाहिरात वाचूनच कळते. नाहीतर या ठिकाणी कोलगेटची जाहिरात दिलेली आहे. आज जगात कोलगेट हा सेलिंग ब्रँड बनलेला आहे. कशामुळे? जो कोलगेट उद्योजक जो आहे या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून आज जगात कोलगेट हा सेलिंग ब्रँड बनलेला आहे. बघू पुढच्या चित्रात या ठिकाणी काय दिसते आपल्याला? कम्प्युटर दिसतोय, लॅपटॉप दिसतोय, इंटरनेट आहे, या ठिकाणी मोबाईल आहे. म्हणजे आजच्या संगणक व माहिती तंत्रज्ञानाच्या युगातील इंटरनेट व मोबाईल क्रांतीमुळे जाहिरात क्षेत्राची कक्षा आहे अधिक विस्तारत चाललेली आहे. बघूया या ठिकाणी आपण या ठिकाणी कला आहे. कोणकोणत्या क्षेत्रात जाहिरातीची कक्षा विस्तारात चाललेली आहे बघा. कला, क्रीडा, शिक्षण, आरोग्य, दळणवळण, मनोरंजन इत्यादी क्षेत्रात सुद्धा जाहिरातीचे प्रमाण जे आहे आज वाढत आहे. पुढचे पाहूया. हा जाहिरात ॲडव्हर्टाइजमेंट दिलेला आहे. वस्तूची मागणी वाढवण्याची कला म्हणजे जाहिरात होय. बघा कौन से भी वस्तु की जो डिमांड उसको बढ़ाने की कला, उसी को ही हम जाहिरात लेखन कहते हैं या जाहिरात विज्ञापन कहते हैं. देखो जाहिरात लेखन करते समय भाषा किस तरीका से होनी जरूरी है ये देखने वाले हैं. म्हणजे जाहिरातीची भाषा आहे या ठिकाणी जाहिरातीची भाषा कशा प्रकारची असली पाहिजे, मजकूर कशा प्रकारचा असला पाहिजे हे पाहणार आहोत. पहिला आहे आकर्षक मजकूर. कोणत्याही संवादाचा माध्यम भाषा असते. ते जाहिरात लेखनात भाषा पुढील प्रमाणे महत्वाचे ठरते. आकर्षक मजकूर कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय मांडणारा असा आकर्षक मजकूर असायला हवा. तुमचा आकर्षक मजकूर ग्राहकाला आकर्षक करत असतो आणि ते उत्पादन घेण्यास भाग पाडत असतो. देखिए जो आकर्षक मजकूर वो कम से कम शब्दों में ज्यादा से ज्यादा आशय बताने वाला और वो भी आकर्षक मजकूर होना जरूरी है. आपका जो आकर्षक मजकूर जो है वो ग्राहकों को ज्यादा अट्रैक्टिव बना लेता है और वही ग्राहक जो है वो उत्पादन लेने के लिए वो एक भाग बन जाता है. दूसरा है सादी सोपी सरळ आकर्षक स्पष्ट व ओघवती भाषा. या ठिकाणी साधी सोपी सरळ स्पष्ट व ओघवती भाषा असायला हवी. कुठेही भाषा क्लिष्ट स्वरूपाचे असू नये. तुम्ही मांडत असले सर्व स्तरावरच्या ग्राहकांना समजणारी असावी. देखो आप जो जाहिरात विज्ञापन बनाते समय भाषा किस प्रकार की होनी चाहिए, उसमें सादी सिंपल और वो भी आकर्षक व स्पष्ट होनी जरूरी है. भाषा स्पष्ट होनी जरूरी है. वहां पे चाहिए भाषा कौन सा भी हो वो क्लिष्ट स्वरूप का नहीं होना चाहिए, डिफिकल्ट भाषा नहीं होनी चाहिए. तुम्ही मांडत असलेली भाषा ने आप जो विज्ञापन में दी गई जो भाषा जो है वह सभी स्तरों के ग्राहकों को समझ में आने वाली भाषा होनी चाहिए. उसके बाद में है
बुद्धीला फारसा ताण न देणारी भाषा असावी. बुद्धीला फारसा ताण न देणारी भाषा असावी, म्हणजे जाहिरातीमध्ये जे शब्द दिलेले आहे ते खूप वरच्या दर्जाचे असू नये. त्याला ते काय लिहिले आहे हे जर समजत नसेल तर तो तुमच्या जाहिरातीकडे आकर्षला जाणार नाही. त्यामुळे अतिशय साधी सोपी भाषा असणे गरजेचे आहे. देखो, आप जो विज्ञापन देते समय विज्ञापन में दिए आप जो शब्द देते हैं, जिस शब्दों का उपयोग इस्तेमाल करते हो, वो शब्द जो है लेवल हाई लेवल आप जो दी गई आप जो दिया गया शब्द अगर ग्राहकों को नहीं समझ में आएगा तो वह ग्राहक आपके उत्पादन की ओर वह अट्रैक्टिव नहीं होगा, ताकि उसको भाषा ही समझ में नहीं आया है, इसीलिए वह आपके उत्पादन की ओर वो अट्रैक्टिव नहीं हो सकता है. इसके लिए आप जब विज्ञापन बनाते हैं या विज्ञापन देते समय उसकी भाषा सभी को समझ में आए, ऐसे सादी सिंपल भाषा होनी जरूरी है. उसके बाद में नंबर 4, ग्राहकाच्या मनात विश्वासार्हता निर्माण करणारी भाषा असावी. यामध्ये तुमचा उत्पादन कुठल्या दर्जाचा आहे याचा उल्लेख तुम्ही जाहिरातीमध्ये करणे आवश्यक आहे. उत्तम दर्जा याचा उल्लेख असायला हवा. तर काही वर्षाची परंपरा आहे तुमच्या उत्पादनाची, त्याचाही उल्लेख करायला हवा, जेणेकरून ग्राहकाच्या मनात विश्वास निर्माण होतो व तो तुमचा उत्पादन खरीदी करण्यासाठी उत्सुक होईल. ग्राहकों के मन में एक प्रकार की विश्वासार्हता निर्माण होनी जरूरी है. ऐसे भाषा का उपयोग करें. आपका उत्पादन कौन सा दर्जा का है उसका भी उल्लेख जो है आप इस विज्ञापन में दे सकते हैं, देना आवश्यक है. अगर आप उत्तम दर्जा का उल्लेख, उत्तम दर्जा का दर्जा का उत्पादन है, इसका उल्लेख करना भी जरूरी है. ना तो कई सालों से आई हुई यह परंपरा ही है, उसका भी उल्लेख यहाँ पे होनी जरूरी है, ताकि ऐसे अगर उल्लेख किए तो ग्राहकों के मन में एक प्रकार की विश्वास निर्माण हो जाता है और उस समय वह ग्राहक तुम्हारे उत्पादन खरीदी करने तुम्हारे पास यानी तुम्हारा उत्पादन खरीदी करने के लिए वह ज्यादा से ज्यादा अट्रैक्टिव हो जाएगा, उत्सुक हो जाएगा आपके पास आने के लिए. 5वां, शब्दाचा गैरवापर न केलेली जाहिरात असावी. असा गैरवापर केलेले शब्द जर असतील तर कदाचित तुमच्या उत्पादनाकडे ग्राहक आकर्षला जाणार नहीं. जब आप विज्ञापन देते समय उस विज्ञापन में कई शब्दों का वापर किए गए शब्द अगर आ गया होगा तब ग्राहक जो है आपके उत्पादन की ओर आकर्षक अट्रैक्टिव नहीं होगा, आकर्षला जाणार नाही. म्हणून जेणेकरून अशा प्रकारचे गैरवापर शब्दाचा वापर करणे टाळावे. नंबर 6, लोकभावनाची जोड जाण असणारी भाषा असावी.
लोकभावनांना जोडणारी आणि लोकांच्या भावना जागणारी अशी आपली भाषा असायला हवी। हमारी भाषा किस प्रकार की होनी चाहिए? लोगों की भावना को जोड़ और उसके विचार को जान रखने वाली भाषा होनी जरूरी है। लोगों की भाषा भावना को समझने वाली ऐसी भाषा होनी जरूरी है। नंबर 7वां, वेचक, अर्थपूर्ण, प्रसन्न व परिणामकारक अशी जाहिरात असावी। तुमच्या जाहिरातीमधील शब्द हे अतिशय निवडक, अर्थपूर्ण असे असावी आणि जाहिरात वाचताना प्रसन्न व्हायला हवं किंवा एखाद्या मिसळच्या दुकानाची जाहिरात असेल तर तर्रीदार किंवा झणझणीत मिसळ असे शब्द वाचल्याबरोबर ग्राहकाला तुमच्या दुकानामध्ये हॉटेलामध्ये यावंसं वाटेल, ते उत्पादन घ्यावंसं वाटेल किंवा खावंसे वाटेल, यासाठी अतिशय प्रसन्न व परिणामकारक अशा भाषेचा वापर करायला हवं। नंबर 8वां, लयबद्ध व वाचकाशी सुसंवाद साधणारी भाषा असावी। आपल्याला अलंकारिक काव्यमय शब्दाचा वापर करून आपली जाहिरात आकर्षक करता येईल। कवितेच्या काही पंगती वापरता येईल व अलंकारिक शब्दही वापरता येईल आणि आपली जाहिरात जो आहे अधिक आकर्षक करता येईल। देखो, आप विज्ञापन जब विज्ञापन करते समय जो वाचकाशी सुसंवाद साधणारी भाषा असावी। जो आपके विज्ञापन, आप जो एडवर्टाइजमेंट देते समय जो पढ़ने वाला ऐसे पढ़ते रहना चाहिए, उसमें लयबद्ध भाषा होनी चाहिए, भाषा सुसंवाद होनी चाहिए, उसमें कई अलंकारिक काव्यों में शब्दों का वापर करके आप जाहिरात को अधिक आकर्षक बना सकते हैं। ना कहीं कविता की कई पंक्ति का उपयोग भी कर सकते हैं, ना आप ऐसे भी कर सकते हैं अलंकारिक शब्दों का ही इस्तेमाल कर सकते हैं। और ये सारे लेकर आप अपने जाहिरात जो है अधिक आकर्षित करने में आपको मदद हो सकता है, या आप कर सकते हैं इस प्रकार के अट्रैक्टिव आपकी विज्ञापन या जाहिरात। नंबर 9वां, विनोदाची झालर ही असायला हवी। आवश्यक असेल तर विनोदाचं एखादा शब्द वापरणं आवश्यक आहे। आवश्यक असेल तर मानवी भावभावनाची संवेदनशीलता जाणणारी व जपणारी भाषा असायला हवी। लास्ट, मानवी संवेदनशीलतेला साद घालणारी भाषा असावी। या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर आपली जाहिरात नक्कीच आकर्षक होईल। आकर्षक भाषा असेल, मजकूर असेल, वेचक अर्थपूर्ण शब्द असतील, लयबद्ध शब्द असतील तर तुमची जाहिरात नक्कीच आकर्षक होणार, यात काही शंकाच नाहीये। त्याच्यानंतर ना या ठिकाणी जाहिरातीचे काही माध्यम दिलेले आहे। जाहिरातीचे काही माध्यम बघा, या ठिकाणी इंटरनेट आहे, चित्रपट आहे, वृत्तपत्रे आहे, मासिक पत्रे आहे, आकाशवाणी आहे, दूरदर्शन आहे, हे सर्व जाहिरातीचे प्रमुख माध्यम आहे। आता त्याचे खाली बघूया, जाहिरात तयार करताना लक्षात घ्यावयाच्या बाबी। आता तुम्ही जाहिरात तयार करत असताना कोणकोणत्या बाबी लक्षात घ्यावयाची आहे ते पाहणार आहोत।
पहिला आहे त्याच्यात मथळा. मथळ्याने जाहिरात लक्ष वेधून घेते, त्यामुळे सुभाषित उखाणा किंवा संत वचन अथवा काव्यपंक्ती याचा समावेश मथळ्यामध्ये करतात, किंवा लोकांमध्ये विशेषतः लोकप्रिय असलेले शब्दप्रयोग याचाही उपयोग मथळ्यामध्ये करू शकतो आणि आपली जाहिरात आकर्षक करू शकतो. त्याच्यानंतर ना आहे उपमथळा. मथळा संपूर्ण माहिती देत नाही, त्यामुळे उपमथळ्यात माहितीची स्पष्टीकरण आपल्याला द्यायचं आहे वो ते अपन उपमथळ्यामध्ये करणार आहोत. देखो यहाँ पे मथड़ा जो है पूरी जानकारी नहीं देता है, इसके लिए हम उपमथड़ा में वो माहिती जो है, माहिती की स्पष्टीकरण जो है, जानकारी जो है, स्पष्ट जानकारी वह हमें यह उपमथड़ा में देना है और वह हम उपमथड़ा में करने वाले उपमथळामध्ये करणार आहोत. तपशील. ज्या उत्पादनाची सेवेची जाहिरात करायचे आहे त्याची तपशील सविस्तररित्या येथे मांडायची आहे. मात्र मांडत असताना पूर्ण वाक्याचा वापर करायचा नाही. एक लक्षात घ्या, जाहिरातीमध्ये कमीत कमी शब्दाचा वापर करायचा आहे. पूर्ण वाक्याचा वापर आपण करणार नाही. त्यानंतर आहे कंपनीची मुद्रा. तुमच्या मुलांनो एक लक्षात येत असेल की टू व्हीलर किंवा एखादी फोर व्हीलर लांबून सुद्धा आपण ओळखतो कुठल्या कंपनीची आहे, कोणती गाडी आहे. याचं मागचं कारण म्हणजे तिथे त्या कंपनीची मुद्रा लावलेली असते. मारुती कारची मुद्रा वेगळी असते, होंडा गाडीची मुद्रा वेगळी असते. मुद्रा आपण लांबूनच पाहून आपल्याला कळते की ही होंडाची गाडी आहे, ही मारुतीची गाडी आहे. तर ही मुद्रा देणे आवश्यक असते. जाहिरातीची विश्वासार्हता वाढावी यासाठी संबंधित कंपनीची मुद्रा जाहिरातीत समाविष्ट करने अतिशय आवश्यक है। देखो बच्चों, आपके भी ध्यान में यह आता होगा कि सामने से आपको कोई टू व्हीलर या कोई फोर व्हीलर आप दूर से देखेंगे तो उस समय आपको ध्यान में, आपके भी ध्यान में आ जाता है कि यह गाड़ी कौन से कंपनी की है, और आप दूर से भी पहचान सकते हैं कि यह मुद्रा यानी उस गाड़ी के ऊपर उस कंपनी का मुद्रा यानी उस गाड़ी का नाम रहता है। इसके लिए गाड़ी देखो सामने से ये मारुति कार की मुद्रा है या यह होंडा की गाड़ी टू व्हीलर है। अभी यह जो हम देखकर सामने से देखकर पता चलता है कि यह कौन सी गाड़ी है, उस कंपनी कौन सी है, ये हम देख सकते हैं। इस प्रकार की मुद्रा कंपनी जो है मुद्रा का समावेश जाहिरात लेखन में करना जरूरी है, ताकि वो देखकर ही हमें जल्द से जल्द पता चल जाता है। उसके बाद में कंपनीचे नाव। आता या ठिकाणी ग्राहकांना कोणत्याही प्रकारची माहिती मिळवण्यासाठी संबंधित कंपनीचे नाव व कार्यालयीन पत्ता म्हणजे जाहिरातीत दिला जातो, त्याचबरोबर संपर्क क्रमांक, ईमेल आईडी याचाही स्पष्ट उल्लेख करने आवश्यक है। देखो यहाँ पे ग्राहकों को कौन से भी प्रकार की या अधिक माहिती, अधिक जानकारी लेने के लिए संबंधित कंपनी का नाम व कार्यालयीन पता वह उस एडवर्टाइजमेंट, उस जाहिरात में दिया जाता है, और साथ ही साथ उस जाहिरात लेखन में
संपर्क क्रमांक भी दिया जाता है और ईमेल एड्रेस भी दिया जाता है। और हम जब विज्ञापन करते समय इस प्रकार के उसका नाम, उसका एड्रेस, उसका पता, उसके बाद उसका मोबाइल नंबर और ईमेल एड्रेस का उल्लेख भी करना जरूरी है। उसके बाद में देखो, इस प्रकार जो है ये जाहिरात लेखन तैयार करते समय जो ध्यान में रखने वाले जो बाबी इस प्रकार की है। उसके बाद में जाहिरात लेखनाच्या मूल्यमापनाची कृती। अभी जाहिरात लेखन करते समय उसकी मूल्यमापन की कृति कौन सी देखना है। शब्दावरून जाहिरात तैयार करणे, कोई एखादा शब्द दिया जाता है उसके ऊपर जाहिरात लेखन तैयार करना है, म्हणजे शब्दावरून जाहिरात लेखन तैयार करा। मोबाईल, शब्द मोबाईल, मोबाईल शॉपिंगची जाहिरात तैयार करा, आइसक्रीम पार्लरची जाहिरात तैयार करा, शब्द है उसके ऊपर शब्दावरून आपको जाहिरात लेखन करना है। उसके बाद में है जाहिरात देऊन त्यावरील कृति सोडवणे। कभी कभार जो है कृति पत्रिका में जाहिरात दी जाती है और नीचे कहीं कृति जो है आपको हल करने के लिए बोलते हैं, लगाते हैं। जिस प्रकार आपको विज्ञापन कृति पत्रिका में दिया जाता है उसका क्वेश्चन क्या पूछा गया है उतना ही कृति आपको करना है। उसका आंसर जो है उसी जाहिरात लेखन में ढूंढकर आपको नीचे पूछा गया प्रश्नों का उत्तर जो है आपको उतना ही कृति जो है आपको हल करना है। यानी उसका आंसर उसी कृति पत्रिका में, उसी विज्ञापन में दिया जाता है। सिर्फ आपको क्या पूछा गया है, इसके बारे में क्या पूछा गया है वो ढूंढकर उतना ही उसका उत्तर लिखना है। उसके बाद में विषय देऊन जाहिरात लेखन कर। कभी कभार विषय दिया जाता है और उसके ऊपर आपको विज्ञापन करने के लिए बोलते हैं। उसके बाद में दिलेल्या जाहिरातीचे अधिक आकर्षक पद्धतीने पुनर्लोकन करणे। उसके बाद में है दिलेल्या मुद्द्यावरून जाहिरात लेखन करणे। कभी कभार मुद्दा दिया जाता है उसके ऊपर भी आपको जाहिरात लेखन करने के लिए बोलते हैं। देखो, उसके बाद में कृति पत्रिका ये होगा जाहिरात लेखनाच्या मूल्यमापनाच्या कृती। उसके बाद में कृति पत्रिकेमध्ये जाहिरात तयार करत असताना जाहिरात लिहिण्यापूर्वी उत्तरपत्रिकेवर एक आकार काढावा, म्हणजे चौकोन, उदाहरणार्थ आयत, गोल इत्यादी। जाहिरात लेखन तयार करत असताना पेनचाच वापर करणे गरजेचे आहे। पेन्सिलचा उपयोग करू नये, फक्त पेनचाच वापर करणे आवश्यक आहे। वेळेचा विचार करून एखाद्या चित्राचा समावेश करावा। आपकी जाहिरात को अधिक अट्रैक्टिव बनाने के लिए, अधिक आकर्षक बनाना अगर होगा तो उस समय आप जो है आपके पास समय देकर आप कोई एखादा ड्राइंग बना सकते हैं। आपके पास समय नहीं, टाइम नहीं होगा तो उस समय आप चित्र निकालने की कोई जरूरत नहीं होगा। समय देखकर आपको आपकी जाहिरात को अधिक आकर्षक आप बना सकते हैं, कोई एखादा चित्र निकाल सकते हैं, वो भी टाइम के अनुसार। उसके बाद में देखो, यहाँ पे मैंने एक जाहिरात लेखन दिया गया हूं। प्रश्न आहे आईस्क्रीम पार्लर या विषयावर जाहिरात तयार करा। विषय दिलेला आहे आईस्क्रीम पार्लर, या विषयावर तुम्हाला जाहिरात लेखन तयार करायचं आहे। बघा, उन्हाची काहिली सहन होईना, मग या आमच्याकडे डॅश डॅश कुठे। बघा, या ठिकाणी उन्हाची चाहूल लागता, ज्यावेळी उन्हाळा चालू होईल त्यावेळेला आईस्क्रीमचे दुकान खूप मोठ्या प्रमाणावर त्यांचा धंदा चालतो। त्यामुळे या ठिकाणी बघा, उन्हाची काहिली सहन होईना, मग या आमच्याकडे कुठे। बघा, या ठिकाणी हा आईस्क्रीम पार्लर कुठे आहे, गारेगार, त्याचं नाव आहे गारेगार आईस्क्रीम पार्लर। दुकानाचं नाव आहे गारेगार आईस्क्रीम पार्लर। या आईस्क्रीम पार्लरची काही वैशिष्ट्ये दिलेली आहे ते पाहूया। या ठिकाणी वेळ सुद्धा दिलेले आहे। वेळ सकाळी 10 ते रात्री 11 वाजेपर्यंत चालू आहे। वैशिष्ट्य दिलेले आहे, माफक दर, सर्व फ्लेवर मध्ये उपलब्ध, सर्व या ठिकाणी बच्चे कंपनीसाठी विशेष सूट देण्यात आलेली आहे।
आणि फॅमिली पॅक सोबत लकी ड्रॉ सुद्धा म्हणजे देण्यात आलेले आहे। देखो यहाँ पे जो गारेगार आइसक्रीम पार्लर की जो वैशिष्ट्य यहाँ पे दिया गया है कि वहाँ पे कम किफायतशीर भाव है, किफायतशीर भाव यानी कम सस्ते में कम रेट सभी फ्लेवर में यहाँ पे आइसक्रीम उपलब्ध है और वो भी बच्चे कंपनी के लिए खास उन्हें विशेष छूट दी गई है। उसके बाद में एक फैमिली पैक अगर आप लेंगे उसके ऊपर आपको एक लकी ड्रॉ कूपन भी दिया जा रहा है। यहाँ पे अभी ये गारेगार आइसक्रीम पार्लर का जो एड्रेस अभी आपको एडवर्टाइजमेंट देखने के बाद पता चलता है कि कहाँ पे है ये गारेगार आइसक्रीम पार्लर। इसके लिए उसका एड्रेस होना जरूरी है, वो कितने बजे चालू होगा कितने बजे बंद होगा ये भी आपको वहां पे मालूम होना है। देखिए यहाँ पे उसका एड्रेस क्या है, प्रोफेसर प्राध्यापक नितिन गोरे, गारेगार आइसक्रीम पार्लर, सावेडी रोड, अहमदनगर। इन्हें उसका एड्रेस भी होना जरूरी है। अगर यहाँ आइसक्रीम पार्लर आप विज्ञापन देते समय देखे कि बाबा ये गारेगार आइसक्रीम पार्लर कहाँ है, अब कैसे आपको कैसे वहां तक पहुंचना होगा, इसके लिए आपको एड्रेस देना भी बहुत जरूरी है। और वो समय कितने बजे दिया गया है, सुबह 10 से रात के 11 बजे तक यह गारेगार आइसक्रीम पार्लर चालू होने वाली है। इसके लिए वो इस प्रकार का एड्रेस आप विज्ञापन देते समय इस प्रकार का एड्रेस भी देना जरूरी है। उसके बाद में देखना है दूसरा एक है खालील जाहिरात वाचून त्या खालील कृती करा। अभी यहाँ पे दिया है श्री हनुमंत वाळके याची व्यायामशाळा वाळके शक्ति जिम। अभी यहाँ पे कृति करने के लिए ये बोला गया है व्यायामशाळेचे नाव काय आहे, नाव लिहा, आपको यहाँ पे नाम लिखना है। व्यायामशाळेत प्रवेश घेण्यासाठी किती टक्के सवलत आहे, यहाँ पे सवलत भी दी गई है। यानी आपको एक्चुअली जाहिरात दी गई है और दिए गए जाहिरात पढ़कर आपको पूछे गए दिए गए कृति हल करना है। तीसरा है व्यायामशाळेची कोणतेही 2 वैशिष्ट्ये लिहा। कोणते भी, यहाँ पे इतने सारे वैशिष्ट्य है, वातानुकूलित, प्रशस्त जागा, सोयीस्कर वेळा, बहुत सारा यहाँ पे डिस्काउंट दिया है, सवलत दिया जा रहा है 10%। उसके बाद ही जाहिरात आकर्षक बनवण्यासाठी कोणते उपाय सुचवाल, ये आकर्षक, अगर ये जाहिरात को अगर आपको अधिक आकर्षक बनवाना होगा तब आप में उसमें आपका सुझाव जो है वो इसमें बताना है। उसके बाद में है छत्री वर आकर्षक जाहिरात तैयार करा। अभी छत्री शब्दावर आकर्षक म्हणजे शब्दावरून जाहिरात तैयार करा। अभी ये शब्द है छत्री, छत्री के ऊपर आपको आकर्षक जाहिरात तैयार करना है। देखो मैंने एक छत्री के ऊपर एक जाहिरात तैयार किया हूँ। टप 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 थेंब बोलती छत्रीवरती गाणे गाती, भरभर आला गार वारा, धुंद झाल्या पाऊस धारा। यानी एक कविता की पंक्ति है। झकास रेनकोट आणि छत्री साऱ्यांना आहे पुरेपूर खात्री। रंगी बेरंगी यहाँ पे छाता है और यहाँ पे ये छाता जो किस प्रकार की है, छतरी यानी रेनकोट मजबूत बांधनी, मजबूत छाता है, रेनकोट भी है और वह कपड़ा काफी क्वालिटी वाला है और वो भी छाता जो है रंगी बेरंगी नक्शी काम उसके ऊपर ये किया हुआ है। अभी उसके लिए ये दुकान का नाम है झकास छतरी वाले। उसका एड्रेस है वांद्रे मुंबई 400050। खाली त्याचा मोबाईल नंबर दिलेला आहे आणि हे जे छत्री आहे सर्व मॉल मध्ये सर्व दुकानामध्ये सुद्धा उपलब्ध असतील। बघा पुढची जाहिरात आपला वेळ झालेले आहे। अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी जे जाहिरात लेखन नाचा अभ्यास केलेला आहोत। या बाबतीत कोणाला काही शंका जर असेल तर तुम्ही तुमची शंका विचारू शकता।
कोई किसी का डाउट? हेलो, हाँ यहाँ पे है दूसरा, उसके बाद का एक देख लेते हैं, 5 मिनट है। विश्वसनीय, यहाँ पे एक जाहिरात दी जा रही है सुशांत यूनिफॉर्म्स। उसके बाद में सुशांत यूनिफॉर्म्स का दुकान का जो क्या क्या उसमें कौन कौन से सहूलत यहाँ पे है वो देखना है। देखो, खास सवलत, किफायतशीर दर, दर्जेदार व टिकाऊ कपडे, विश्वसनीय असा दुकानाचं नाव आहे आपलं। सर्व सर्व शाळांचे दुकान कपडे युनिफॉर्म या ठिकाणी मिळतात आणि सर्व वयोगटाचे सुद्धा, छोट्या गटापासून ते लास्ट 12वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांचे या ठिकाणी सुशांत युनिफॉर्म्स मध्ये युनिफॉर्म्स भेटेल। बघा, या दुकानाचं नाव आहे सुशांत युनिफॉर्म्स। जाहिरात आपल्याला बनवायची आहे, 50 वर्षाची दीर्घ परंपरा आहे। विश्वसनीयता हेच यशाचे रहस्य है। जो मुद्दा दिया गया है, मुद्दा के अनुसार आपको विज्ञापन करना है। कभी कभार इस टाइप के भी आपको विज्ञापन पूछे जाएंगे। देखो, मुद्दा है विश्वसनीय, यहाँ पे आया है विश्वसनीयता हेच यशाचे रहस्य। उसके बाद में देखो, आपको किफायतशीर दर में दिया गया है, खरीदीवर 30% सवलत। उसके बाद में आमची वैशिष्ट्य उस दुकान की, सुशांत यूनिफॉर्म्स इस दुकान का वैशिष्ट्य इस प्रकार की है। सर्व शाळाचे युनिफॉर्म्स, त्याचबरोबर जे युनिफॉर्म्स आहे ते टिकाऊ आणि दर्जेदार, आणि त्यानंतर सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांचे युनिफॉर्म्स या येथे मिळतील। दूसरा आहे मापक व किफायतशीर दर, कमी दरामध्ये सुद्धा तुम्हाला युनिफॉर्म्स भेटेल। आणि या ठिकाणी खास सवलत आहे, खरीदीवरती तुम्हाला 30%, यानी एक जितने आप खरीदी करोगे उसके ऊपर आपको 30% जो है सवलत दिया जा रहा है। उसके बाद में सर्व शाळाचे युनिफॉर्म्स मिळण्याचे शहरातील एकमेव ठिकाण, यानी सभी शाला के जो यूनिफॉर्म मिलने का जो इस शहर में वो एकमेव दुकान है, उस दुकान का नाम है सुशांत यूनिफॉर्म्स। और नीचे उसका पता भी, संपर्क क्रमांक और पता दिया गया है। देखो, सुशांत यूनिफॉर्म्स, MG रोड, कापड बाजार, अहमदनगर, या ठिकाणी त्यांचा संपर्क क्रमांक सुद्धा दिलेले आहे, 98100000। त्या ठिकाणी खाली ईमेल सुद्धा दिलेले आहे। तुम्ही सुद्धा तुमची जाहिरात, तुम्ही जर दुकान म्हणजे कुठला तरी एखादा दुकान ठेवणार असाल तर तुमच्या दुकानाची जर जाहिरात देत असाल तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमचा ईमेल ॲड्रेस, पत्ता आणि संपर्क क्रमांक देऊ शकता। या ठिकाणी दिलेला आहे ईमेल www.sushant.uniforms.com। या ठिकाणी स्वाध्यासाठी खाली दिलेल्या बातमीच्या मतळ्यावरून आकर्षक जाहिरात तयार करा। पाठ्यपुस्तके तर पुस्तके सवलतीच्या दरात मिळतील। दुसरा आहे तयार कपड्याच्या दुकानाची जाहिरात तयार करा। अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी जाहिरात लेखन हा अभ्यासला आहोत। तर यामध्ये जर कोणाची काही शंका जर असेल तर तुम्ही आपली शंका या ठिकाणी विचारू शकता, तुमच्या शंकाचे निरासन करू शकता।
कोई किसी को डाउट होगा तो आप क्लियर कर सकते हो। शंका नसेल वेळ आहे 2-3 मिनिट, कोणाची काही शंका असेल तर विचारून घेऊ शकता। कोई किसी का कोई शंका कुशंका, इसका मतलब सभी को जाहिरात लेकर काफी अच्छे से समझ में आ गई है। जाहिरात लेखन किस प्रकार का करना है वो सब हम तीनों चारों टाइप का जाहिरात लेखन देख चुके हैं, इसके लिए आपका कोई डाउट नहीं रहा होगा। कोई किसी का डाउट नहीं है क्या? चलो अच्छी बात है, आपका कोई डाउट नहीं है। हेलो, हाँ सर।